मारार महादेव, माझं नाव विजय ओमप्रकाश चंडाल आहे. मी नॅशनल प्लेअर आहे. माझ्या नावावर नोबल वर्ल्ड रेकॉर्ड आहे. जगामध्ये नोबल वर्ल्ड रेकॉर्ड 320 किलोचा स्क्वॉड मध्ये विदाउट बेल्ट मारलेला, तर त्याचं माझ्यावर नाव नोबल वर्ल्ड रेकॉर्ड रजिस्टर आहे. आज मी निवडणूक लढण्याचा मेन उद्देश आहे. सामान्य माणूस आहे. मी माझी जर्नी जेव्हा स्टार्ट झाली होती, मी वयाच्या 14 वर्षापासून भट्टीमध्ये काम करत आलो आहे. तर आज काय होतं, जेव्हा नगरसेवकचे इलेक्शन येतात तर काय होतं, नगरसेवक तुम्हाला दिसणार नाही. ते 5 वर्ष झाले तर ते तुम्हाला रॅलीमध्ये दिसणार. पण आम्ही जे सामान्य माणूस आहे, आम्हाला अगर जनतेने निवडून दिलं तर आम्ही घराघरापर्यंत लोकांना, जे गरीब लोक आहे, जसं आम्हाला सामान्य माणसाला जसं कोणाचा सपोर्ट भेटला नाही, जसं स्पोर्ट्समॅनला जे सपोर्ट पाहिजे नॅशनल प्लेअरला, तर जेव्हा मी स्पॉन्सरशिप मागायला गेलो तर आमदार म्हणतोय की आम्ही खासदारकी जिंकल्यावर तुम्हाला इलेक्शन आल्यावर तू फक्त आश्वासन दिले खोटं, पण कोणी मला मदत नाही केली. पण मी आज एक कॉमन माणूस आहे. आज कॉमन माणूस अगर माझ्याकडे जेव्हा कुठल्याही परिस्थितीची मदत लागणार तर मी त्याच्यासाठी 24 तास उभा राहणार. मी आज 12-15 वर्ष स्पोर्ट्समध्ये दिलेलं आहे. मी इंडियाला 8 ते 9 वेळेला रिप्रेझेंट केलेलं आहे. आणि जेव्हा मी स्पोर्ट्समध्ये गेला तर आम्हाला पण माहिती, इंडियामध्ये क्रिकेटच्या शिवाय पैसा नाही, तरी आम्ही स्पोर्ट्स काय घेतो की नाही आपल्याला काहीतरी देशासाठी करायचं आहे. आज आम्ही निवडणूकमध्ये पण याचं आम्हाला प्रमाण काय पैसा कमवणं नाही आहे. आम्ही जे आले आहे समाजसेवा करण्यासाठी, की आपल्याकडे जेव्हा लोक येतात की भाऊ आम्हाला चॅरिटी करा, हे करा, पण आपल्याकडं आमचीच परिस्थिती वाईट असल्यामुळं आम्ही एवढ्या लोकांना चॅरिटी पण देऊ शकत नाही. म्हणून आज आम्ही निवडणूकमध्ये आलो. सरकार माफत जेवढे आपल्याला महत्त्वाचा प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही ज्या पक्षाकडनं निवडणूक लढवतात त्या पक्षानं दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये चांगली कामगिरी केलेली. अरविंद केजरीवाल यांनी महिलांसाठी जे उपक्रम राबवले. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात. निवडणुकीला समोर जात असताना तुमच्याकडे विकासाचे मुद्दे काय आहेत? जसे अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली आणि पंजाबमध्ये केलेलं आहे, त्याच प्रकारे काम तुम्ही पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी करणार आहात का? वेगळं काय विजन आहे? नाही सर, आता काय झालं, केजरीवाल साहेबांनी जे दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये जे शाळेचं काम केलं आहे, असं आज आपलं हर एक माणसाचा नॉर्मल शाळेमध्ये टाकायला म्हटलं तरी आज एक मिनिमम एक कॉमन माणसाचं डोनेशन असते 50 ते 60 हजार. 5 वर्षाच्या मुलाला टाकायचं असेल तर सामान्य माणसाचा पगार आहे आज 8 ते 10 हजार रुपये. आणि सामान्य माणूस काय ते करू शकत नाही. तर जे दिल्लीमध्ये झाले, महानगरपालिकेची जे शाळा डेव्हलपमेंट झाली, दिल्लीमध्ये हॉस्पिटल झालेले डेव्हलपमेंट, तेच डेव्हलपमेंट आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये करणार आहे. तर तेच मी आमचे अध्यक्ष रविराज साहेबांना पण सांगितलं की आम्ही निवडणूक लढून जिंकून येणार, आणि जेवढं ते दिल्लीमध्ये केले ते पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही करण्याची ताकद आम्ही ठेवतो याच्यामध्ये. ते माझं आश्वासन आहे. महिला सुरक्षतेसाठी काय उपाययोजना असणार आहेत? जे दिल्लीमध्ये आम्ही जे महिला सुरक्षेसाठी केलेलं आहे तर तेच व्यवस्था आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये करणार आहे. जे हेल्पलाईन नंबर आहे आमचा, जो 24 तास नंबर चालू असणार आहे. आमचा पक्ष अगर जिंकून आला तर आमच्या पक्षाच्या तर्फे पूर्ण महिलाला सुरक्षेचा गॅरंटी आमची असणार आहे. आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहात. प्रचारासाठी तुम्ही प्रभाग क्रमांक 17मध्ये फिरत असता, तर काय समस्या तुम्हाला जाणवतात प्रभागात गेल्यानंतर? सर काय होते, जेव्हा मी लोकांना भेटतोय तर लोक म्हणतात की रोडचं कामे नाही झाली, पाणीचा मुद्दा म्हणजे पहिला आहे. भाजप सरकारच्या पाणीच्या मुद्द्यामध्ये पाणी नाही आहे लोकांकडं. तर तेच आम्ही महानगरपालिकेमध्ये आलं तर आम्ही प्रेशर टाकून सरकारकडून जे पण अधिकारी असेल त्यांच्याकडून आम्ही पाणीचे नियोजन ते सगळं काम आम्ही करणार. खड्ड्याचे मुद्दे संपवणार. जेवढा पण आम्ही आमच्या तर्फे करू शकणार सगळं आम्ही बेस्ट देणार. म्हणजे ज्या दिवसापासून आम्ही जिंकणार तर त्या दिवसापासून आमचं काम चालू असणार. तर पुढच्या जे निवडणूक केलं का आम्हाला हे बोलायला ना, आम्ही आमचं कामं दाखवणार सगळं काय. परिसर प्रभागातील सर्व मतदारांना, नागरिकांना काय आव्हान कराल? की एक मी सामान्य माणूस आहे. आज तुमच्यासमोर जो थांबला आहे नॅशनल प्लेअर आहे आणि पॉवर लिफ्टर पण आहे, आणि जे आज नॅशनल प्लेअर तुमच्यासमोर थांबलेला आहे तर ते आज इंटरनॅशनल प्लेअर आणि नॅशनल प्लेअरला तुम्ही सपोर्ट करा. एक सामान्यातला घरातला माणूस आहे, ज्या भट्टीपासून सुरुवात केली त्यांनी त्याची जर्नीची, ते तुम्ही एक सामान्य माणसाला जिंकवलं. आज निवडणुकामध्ये काय होते, गावाले पैसेवाले लोक यायचा प्रयत्न करतात, सामान्य माणूस जेनी करत नाही. त्या सामान्य माणसाला वाटतं की आपल्याकडे पैसा नाही आहे, आपल्याला कोण वोट देणार, आपल्याकडे माणसं येणार नाही, हे नाही येणार. पण माझं जे मी काय 1 असो 2 असो, मी माझा 100% देणार आणि जिंकण्याचा प्रयत्न करणार. काय जागा सामान्य माणूस मी जिंकून आलो आम आदमी पार्टीने, तर सगळ्या लोकांचा विश्वास वाढणार की आम माणूस पण जिंकू शकतो रिंगणामध्ये. त्यासाठी मी आम आदमीला पण जिंकू शकतो ते दाखवण्यासाठी आज मी निवडणुकीमध्ये उतरलो आहे प्रभाग क्रमांक 17मध्ये. तुम्ही खेळाडू आहात. खेळाडूच्या माध्यमातून देशासाठी तुम्ही खूप मोठं योगदान दिलेलं आहे. आजच्या काळामध्ये ते देण्याची कोणाची हिंमत नाही व कोणी प्रयत्न देखील करत नाही. आणि नक्कीच देशासाठी तुमचं योगदान आहे. ह्या आशेवर आणि ह्या भरोश्यावर लोक तुमच्याला मतदान करतील अशी तुम्हाला खात्री वाटते? हां साहेब, तुम्हाला आहे की मला विश्वास आहे की आज सामान्य माणूस जे आहे, जसं मी खूपचं लोकांमध्ये गेलो नाही का, माझा जेव्हा स्पोर्ट्समॅन होतो तर माझी पूर्ण तयारी 12 ते 15 तास स्पोर्ट्समध्ये लागायची. पण आज जेव्हा मी लोकांमध्ये भेटलो तर मी लोकांना आश्वासन दिलं आहे की जे मी स्पोर्ट्समध्ये बेस्ट केलं, कुठल्या पण स्पोर्ट्समध्ये मी 4 स्पोर्ट्स केलो देशासाठी.
मी बॉडी बिल्डर होतो त्याच्यामध्ये मी नंबर 1ला होतो. मी मॅरेथॉन रनर होतो. माझा 10 किलोमीटरचा टायमिंग 40 मिनिटं त्याच्यामध्ये बेस्ट दिलं. मी जेव्हा स्प्रिंटिंग होतं त्याच्यामध्ये मी बेस्ट दिलं. पॉवर लिफ्टिंगमध्ये मी बेस्ट दिलं. आता मी ज्या इलेक्शन निवडणुकीमध्ये जेवढा का मी माझा 1 नंबरवर सगळं काय बेस्ट करू शकतो तेवढा माझा मी बेस्ट दिला.